सर वो जो एक्सीडेंट हुआ उसमें टोटल कितने लोग डेट हुए हैं, क्या डिटेल है आपके पास? टोटल 7 लोग की डेथ हुई है। उसमें से वो ड्राइवर है, उनकी पहचान हुई है। दूसरे 6 लोगों की पहचान नहीं हुई है। उनका पोस्टमार्टम हो गया है, डीएनए के सैंपल ले लिए हैं उन्होंने, और उसका फिर रिपोर्ट एफएसएल से आएगा। ड्राइवरचं नाव घनश्याम वारकले। घनश्याम बरतल। सर उसमें मेल कितने और फीमेल कितने हैं सर उसमें? वो एग्जैक्ट मेरे को नहीं पता, वो पुलिस वालों को पता है। शायद से उसमें ऐसा था कि जो 7 बॉडीज़ थे उसमें से 3 मेल तीन हैं मेल और और 4 4 फीमेल। आपके हॉस्पिटल में कितने लोगों ने उपचार लिया है? हमारी हॉस्पिटल में कुल 26 लोग आए थे। उसमें से हमने 15 लोगों को रेफ़र किया है, दूसरों का हमने इधर ट्रीटमेंट दिया है। ताई, कसं काय ॲक्सिडेंट झाला? तुम्ही कुठे जात होते? मी जात होती जामनेर एसटी मध्ये बसली मी हां. सुरतला जात होती. ऍक्सिडेंट होण्यापूर्वी आहे ना, जो ड्रायव्हर इकडचा आला म्हणजे तिकडनं जी बस आली समोरून, तेव्हा मी ड्रायव्हरला बोलली सुद्धा, म्हटलं तो बघा, म्हटलं येतोय असं बोलली. आणि अचानक त्याने एक जी धडक दिली तर ती आमची बस पूर्णपणे पलटी झाली आणि खाईच झाल्यानंतर काय झालं काय माहिती नाही, पण हा पोरगा आमचा पहिला बाहेर आला. त्यानंतर माझी आई आली आणि मी आणि माझा मोठा मुलगा आम्ही आतमध्येच होतो आणि सगळे आतमध्ये होता. अक्षरशः म्हणजे आईचं मला वाटतं पूर्णपणे तोंडाचंही काहीतरी झालंय तिला. पेट केव्हा घेतला गाडीने? बस मधनं आम्ही जे म्हणजे आम्ही तरी बाहेर आलो त्यानंतर पेट घेतली. कोणती बस होती तुमची? जामनेर सुरत. बरं. तुम्ही कुठून कुठे जात? मी चिंचपाडा ते सुरतला जात होते. बरं. किती जण? आम्ही 14 जण होतो. आपण गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा या ठिकाणी 2 बस आणि पाण्याचा टँकरचा असा तिहेरी अपघात काल 2 जून रोजी घडलेला आहे. संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास आपण बघू शकतो हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 आहे. हा सुरतकडनं महाराष्ट्राकडे हा जात आहे. याच दिशेने जी आहे सुरत धुळे बस जी आहे ती जात होती आणि पाण्याच्या टँकरला धडक दिल्यानंतर या डिवायडरला ती इथं धडकली आणि बस जी आहे धुळे बस सुरतहून धुळेकडे जाणार ती या ठिकाणी आडवी झालेली आहे. आणि त्यानंतर हा जो मार्ग आहे आपण बघू शकतो हा महाराष्ट्राकडनं गुजरातकडे जाणारा मार्ग आहे. या ठिकाणी या महामार्गावरनं जामनेर सुरत बस ही जी येत होती आणि समोरून येणाऱ्या धुळे सुरत बसला या ठिकाणी अपघात झाला आणि जी ती बस आहे ती आडवी झाली आणि त्यानंतर या ठिकाणी लोखंडी जे डिवायडर आहेत या ठिकाणी जे डिझेलची टाकी जी आहे या ठिकाणी फुटलेली आहे आणि जाऊन खाली खड्ड्यात बस कोसळली आणि लागलीच तिने पेट घेतलेला आहे. आपण बघू शकतो जामनेर सुरत जे बस आहे ती पूर्ण आगीच्या विळख्यात गेली आहे. या ठिकाणी जामनेर सुरत बसचा बोर्ड देखील आहे आणि काही सीट जे आहे जळून खाक झालेली आहे आणि बसचे अवशेष आणि प्रवाशांचे साहित्य या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. क्रेनच्या साहाय्याने बस काल काढण्यात आलेली आहे आणि दोन्ही बस या नजीकच्या एका हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. या अपघातामध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. 42 जण हे अपघातग्रस्त झालेले आहे. शासनाने जे आहे अपघातात मृत्युमुखी झालेल्यांना 10 लाखाची मदत राज्य सरकारने केली आहे. केंद्र सरकारने 2 लाखाची मदत केली. जखमींना 50,000 देण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात नातेवाईक आता रुग्णालयामध्ये सत्याग्रह बारडोलीच्या सरकारी रुग्णालयामध्ये 7 शव ठेवण्यात आले. त्यापैकी 4 महिलांचे आहे आणि 3 पुरुषांचे शव आहेत. ते ओळख पटवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. डीएनए टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिलेली आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, उवा, बारडोली.